जय एसटी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। संदीप व्यवहारे यांनी एक प्रश्न विचारला आहे, सर मी डाळिंब बागेत तणनाशक मारलं नाही, पण शेजाऱ्याने खूप उग्र वासाचं 2,4-D मारतात त्यांच्या ऊस पिकामध्ये, त्याच्या वासाने माझं काही नुकसान होईल का? पहिलं तर तुम्हाला मी हे सांगतो की तणनाशक जेव्हा इतर शेतकरी वापरतात आणि त्याचा जर वाफ जर आपल्या पिकाला लागली तर काय करायचं, तर अशा प्रसंगी आपण मिल्क चार्जरचं दूध 10 ते 15 ml प्रति लिटर, त्याचबरोबर इन्स्टंट चार्जर 2 ते 3 ग्रॅम, एनर्जी बूस्टर 3 ml आणि त्याचबरोबर फ्रूट चार्जर हे 10 ml प्रति लिटर प्रमाणे आपल्याला त्या झाडांवर फवारणी करायची आहे। त्या पाठोपाठ तुम्हाला क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जरची आणि एनर्जी बूस्टरची फवारणी करायची। तुमच्या जे डाळिंब पिकामध्ये 2,4-Dच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक आनंदाची बातमी अशी सांगतो की 2,4-D हे एक उत्तेजक म्हणून काम करतं जर ते खूप कमी प्रमाणामध्ये तुमच्या डाळिंबाच्या पिकावर जर ते त्याचा प्रभाव झाला तर, कारण ते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करतं अतिशय अल्प प्रमाणामध्ये। जसं तुम्ही म्हणता की त्याची वाफ फक्त आलेली आहे तर ते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणूनच काम करेल, पण जर ते जास्त प्रमाणात झालं तर तुमच्या डाळिंब पिकामध्ये देखील फुलगळ असेल, फळगळ असेल किंवा इतर गोष्टींचं नुकसान करू शकतं। त्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं आहे की त्यांच्या ऊस पिकामध्ये त्यांनी जर तणनाशक मारलं असेल 2,4-D तर तुम्हाला त्याचा कुठलाही प्रादुर्भाव, साईड इफेक्ट तर होण्याची शक्यता नाही आहे, झाला तर फायदाच होईल। परंतु जर तुम्हाला कधी अशा प्रकारची समस्या कोणाला जाणवली तर तुम्ही मी सांगितलेला उपचार करून तुमच्या पिकामध्ये साईड इफेक्ट होण्याची शक्यता किंवा झालेला साईड इफेक्ट दूर करण्याची प्रक्रिया तुम्ही करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा। तुम्ही तुमच्या पिकांवर होणारा तणनाशकांचा दुष्प्रभाव कमी करा। धन्यवाद।